नागपुर में 30 जनवरी की रात करीब 11 बजे ऑपरेशन ठंडर के तहत गश्त कर रही पुलिस टीम ने सिल्वर रंग की टोयोटा इनोवा MH31 MR 3347 को रोककर पंचों की मौजूदगी में तलाशी ली। तलाशी में प्लास्टिक पैकिंग सहित लगभग 7 किलोग्राम प्रतिबंधित गांजा बरामद हुआ, जिसकी अनुमानित कीमत 27,000 प्रति किलो के हिसाब से करीब 1,27,000 आकी गई। मौके से गांजा रखने के उपयोग में की गई 3 प्लास्टिक पन्नियां, 2,380 नगद और 3 मोबाइल फोन लगभग 20,500 भी जब्त किए गए। जब्त इनोवा की कीमत लगभग 5 लाख बताई गई है। कुल जब्ती की कीमत करीब 6,47,000 रही। पुलिस ने फैजान फिरोज अंसारी, अमर अहमद खान, मोहम्मद शाहिद उर्फ अनवारुल हक और फिरदाम खान उर्फ नसीम खान को गिरफ्तार किया है। प्रारंभिक पूछताछ में आरोपियों ने कथित तौर पर बताया कि प्रतिबंधित माल वी भाई नामक व्यक्ति से खरीदा गया था। चारों के खिलाफ संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है, जबकि संदिग्ध सप्लायर की तलाश जारी है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। नागपूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर ही ड्रग्ज विरोधी जी मोहीम सुरू आहे त्याच्या निर्देशानुसार नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे आमच्या मार्गदर्शनामध्ये API कदम आणि NPC राजू, SC नजीर, त्यानंतर इतर अंमलदार यांच्या सोबत आम्ही एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की भंडारा नागपूर रोडवर एक संशयित इनोवा गाडी, त्याच्यामध्ये काही गांजाची तस्करी करत असतानाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रेड कारवाई केली। रेड कारवाई केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला काही 5 किलो गांजा, त्यानंतर काही पूरक रक्कम, त्याचबरोबर काही मोबाईल हस्तगत केले। त्यांना आम्ही NDPS कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। येथील जे 4 आरोपी अटक केले त्यांची नावे आहेत फैजान फिरोज अंसारी, वय 26 वर्षे, राहणार कामठी, जुनी कामठी। त्यानंतर अहमद खान, वय 32 वर्षे, राहणार शुक्रवारी बाजार, नागपूर शहर। त्यानंतर आहे मोहम्मद शाहिद वल्द अनवारुल हक, वय 29 वर्षे, राहणार जुनी कामठी। फिरदोस खान वल्द नसीम खान, वय 40 वर्षे, राहणार जुनी कामठी। अशी 4 आरोपींचे नावे असून या आरोपींचा अभिलेख तपासला असता त्यांच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा NDPS अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डेड क्रिमिनल आहेत। त्यांच्याकडून आम्ही 5 किलो गांजा, त्यानंतर इनोवा गाडी आणि रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 6,47,880 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। 4 आरोपींना अटक कारवाई करून पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, जॉइंट CP श्री रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, DCP डिटेक्शन श्री माकणीकर सर, ACP क्राईम श्री हिवरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या युनिट क्रमांक 5 चे API कदम, NPC राजू, SC नजीर, SC राठोड, PC विशाल, त्यानंतर PC इतर अंमलदार यांच्या मदतीने आम्ही सदरची कारवाई केलेली आहे।